बिन बेगम मेरा नाम। मुख्यमंत्री लाडली बहना का फॉर्म भरे थे और हमारे शहर अपंग है। अब तक कुछ भी नहीं था, अब सहारा हो गया। बच्ची के पढ़वे के लिए सहारा हो गया, खर्चे नहीं था, अब चालू हुआ। 3000 रुपये हमारे अकाउंट में आ गए। फिर बोले तो अब आगे इसी चालू रहने दो। अपंग एक खाने को अच्छा होगा, हमको सहारा अब तक नहीं था, अब सहारा हो गया आपका। आपने बहुत अच्छा करे ले हमारे लिए खोल के माय लंडन भेजते अब तक का, और अभी आगे भी ऐसी चालू रहने दो। माझं नाव सीमा संतोष खिराडे। मी महिला बचत गटाची वैशाली महिला बचत गटाची अध्यक्ष आहे। मला मदत कक्षेतून आमच्या 10 महिलांना लाडकी बहीण योजनेची माहिती देऊन आम्ही ते फॉर्म भरलेत आणि मला ते काल पैसे आलेले आहेत। 3000 रुपये मला आलेले आहे। तरी मी त्या पैशातून माझ्या काही गरजू म्हणजे माझ्या घरातील काही गरजू आहेत ते मी पूर्ण करील आणि आम्हाला असेच पैसे दर महिन्याला यावे असे मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की त्यांनी आमच्या बहिणींसाठी जे केलं ते त्याच्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानते। नमस्कार, माझं नाव उषाताई गंगाधर गायकवाड। मी संजीवनी महिला बचत गटाची सदस्य आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही सर्वांनी घेतला सर। आणि आम्हाला एनईएमच्या अंतर्गत माहिती पण दिली, मदत संघही आलता आणि आम्हाला खूप चांगली त्याच्याबद्दल माहिती दिली। ऑनलाईन कसं करायचं काय नाही हेही सांगितलं सरांनी येऊन। आणि मग आम्ही ते 10 बायांनी भरलं आणि आमचं काल पैसेही पडले आमच्या 10 बायांना। मग 10 बाया पण एवढ्या खुश झाल्याच की त्यांना असं वाटले की आता राखी पौर्णिमा तर आली आणि आपल्याला खरेदीला पैसेही आधीच आले, मग छान शॉपिंग वगैरे करायला जायला आता चांगलं झालं असं वाटलं त्यांना। मग साड्या आहे ते खरेदी करणार आता आणि 10 बाया पण आम्ही मिळून शॉपिंगला जाणार आहेत। भरपूर एन्जॉय करणार आहेत। आता 3000 रुपये कसे खर्चायचे ते आता आम्ही बाहेर गेल्याच्या नंतरच कळलं आम्हाला की आम्ही काय काय घेतलं आणि काय काय नाही ते असं। आणि विशेष म्हणजे 34 वर्षाची आहे मी आज, तर 34 वर्षाच्या नंतर मला आज भावानं राखीच्या आधी मला ओवाळणी पाठवली, याच्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांची खूप खूप आभारी आहे। काय माझं नाव ममता अक्षय डोनेराव आहे। मला महानगरपालिकेमध्ये मदत केंद्रामधून माहिती मिळाली होती मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेची। तर मी तिथे फॉर्म भरला होता, तर त्या योजनेचा मला लाभ घेतला आहे। तर त्या योजनेपासून जे काही पैसे मिळाले आहेत तर त्याची काही आम्ही घरून जे काही गरज लागणार आहे स्वतःबद्दल किंवा काही आहे भावाने जे पैसे पाठवले आहेत त्याचा उपयोग मी चांगल्या प्रकारे करेन। नमस्कार, मी नांदेड शहराची रहिवासी आहे। माझं नाव मंजिरी धीरज जोंधळे आहे। मी बचत गटाची अध्यक्ष असून कालच माझ्या खात्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपये जमा झालेले आहेत। या जमा झालेल्या रकमेतून मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी तसेच वैद्यकीय खर्चासाठी आणि माझ्या वैयक्तिक खर्चासाठी मी याचा उपयोग करून घेईल। मुख्यमंत्री साहेबांनी ही योजना सुरू करून एक महिलांच्या ज्या काही गरजा आहेत किंवा ज्या काही त्यांना एक मानाचं स्थान आहे किंवा कुणाकडूनही मदत मिळत नव्हती अशी मदत उपलब्ध करून मुख्यमंत्री साहेबांनी महिलांमध्ये स्वतःचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी थोडीफार मदत केलेली आहे। त्यासाठी प्रथमतः मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानते आणि ही योजना कंटिन्यू चालूच ठेवावी अशी सुद्धा मी त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करते। धन्यवाद।